जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर. आज मी आलेलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या गावामध्ये माझ्या एका गुरुलेकीच्या घरी गुरुपंक्तीसाठी. तर मला या ठिकाणी माहिती मिळाली की इथे आई रेणुका मातेचं अर्थातच जगदंबा मातेचं फार पुरातन असं मंदिर आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर गुरुलेकीच्या घरी भेट देण्याआधी आम्ही जगदंबा देवी मंदिराला भेट दिलेली आहे आणि इथूनच पुढे आता मी माझ्या गुरुलेकीच्या घरी जाणार आहे. तर या ठिकाणी आपणसुद्धा हे जगदंबेचं या ठिकाणचा विग्रह बघू शकता. अतिशय सुंदर असा हा तांदळा आहे. ऑइल पेंट दिलेला आहे शेंदूर न देता, परंतु तरीसुद्धा भरपूर तेजस्वी असा हा तांदळा दिसतो. तर आईच्या या विग्रहाचं दर्शन घेतलं. या ठिकाणी जगदंबेची नऊवारी साडी चोळीने ओटी भरली आणि या ठिकाणचं दर्शन घेऊन आता आपण निघत आहोत माझी गुरुलेख अर्थात संगीता उदावंत हिच्या घरी उमरखेड गावाला. तर तिथलचाही गुरुपंक्तीचा कार्यक्रम मी तुम्हाला सविस्तरपणे दाखवतो. चला तर मग. तर आता मी येऊन ठेपलेलो आहे माझ्या गुरुलेखीच्या अर्थात संगीताताई उदावंत यांच्या घरी. तर आता तिचं देवघर सुद्धा बघूया आणि इथलची गुरुपंगत निपटून मला पुढे निघायचं आहे. जय जगदंबाबाई. चांगलं मोठं गाव आहे. आम्हाला वाटलं छोटं एक का एखादं, चांगलं भरपूर मोठी सिटी आहे. आणि दुकान कुठे मग इथेच असतं का मुलाचं? जय जगदंबा. देव घरापाशी जाऊ. खाली पण आहे का? छान आहे का घर? प्रसन्न वाटतं, शांत वाटतं, असं एकदम थंड आहे. हा बाई. बर बर. कुंकवाचं उजव्या पायाला ठेवायचं. तू उजवा हात पकड. पकडा तुम्ही. चला देवघरापर्यंत. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. बोल भवानी माता की जय. रेणुका माता की जय. अरे वा, छान छान छान. या ठिकाणी बघा, हे देवघर आहे तिचं आणि व्यवस्थितपणे पूजापाती केलेली आहे. परडी सुद्धा छान सारवून ठेवलेली आहे. माझ्या फोटोच्या समोर दिवा लावून ठेवलाय. अगदी देवघर बघून फार प्रसन्न वाटलं. तसं तर शक्यतोवर कुठल्याही गुरुलेकीच्या घरी फक्त एक कप चहा घेऊन निघायचं असा मी नियम ठरवलेला आहे. पण संगीताबाई ऐकायला तयारच नव्हती की भाऊ तुम्ही एवढ्या लांब माझ्या घरी येताय तर तुम्हाला 2 घास तरी जेवावेच लागतील असा तिचा बळजबरीचा आग्रह. त्यामुळे या ठिकाणी 2 घास मी घेऊन त्यानंतर पुढच्या प्रवासाला लागणार आहे. नक्कीच तुम्हाला माझ्या गुरुलेकीचं घर, माझे गुरुलेक आणि जगदंबा देवीचं मंदिर हा सर्व परिसर आवडला असेल. आणि अशाच पुढच्या आपण गुरुलेकींच्या घरी जेव्हा जेव्हा भेटी देऊया तेव्हा त्या लेकींची सुद्धा मी आपल्या चॅनलच्या दर्शकांशी ओळख नक्कीच करून देईल. कारण जगदंबा देवी संस्थांचा शिष्य परिवार आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे आणि माझ्यासारख्याच्या माझ्या सर्व लेकी सुद्धा धर्मकार्य चालवतात. त्यांच्या हातालाही गुणमान आहे. त्यांनी काही अंगारा उचलून दिला तर लोकांची कामं सिद्ध होतात. असाच गुणमान सर्व माझ्या गुरुलेकांवर, गुरुलेकींवरती, शिष्यांवरती राहो. संगीताबाईवरती तर राहोच राहो असा आशीर्वाद देतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जगदंब नमो आदेश.